नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानदीप अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आपण पाहत आहोत आज रविवार आहे. संध्याकाळचे जवळपास 6 वाजत आलेले आहेत आणि इथं पाहत आहोत आपण प्रचंड असा विद्यार्थ्यांचा जनसमुदाय आपल्यासमोर बसलेला दिसत आहे आणि पेपर सोडवण्यामध्ये मग्न दिसत आहेत. कारण का ही तयारी म्हणजे येणाऱ्या या 2027ची तयारी आहे. कारण का जे आता नवीन भरती येणार आहे त्या भरतीसाठी हे युवक आपल्या पूर्णपणे स्वप्नांसाठी किंवा येणाऱ्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी तयारीला लागलेले आहेत. कारण का आपण पाहतो की आत्ताच नेमकीच भरती पूर्णत्वाकडे जात आहे आणि त्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना अपयश आलेलं आहे त्या विद्यार्थ्यांनी खचून न जाता परत कंबर बांधण्याचा प्रयत्न करत आहेत. कारण का कुठल्याही बाबतीत म्हणजे खचायचं नाही. तर यांनी एक असा वसा घेतलेला आहे की बाबा आपल्याला रडायचं नाही तर लढायचं आहे आणि येणाऱ्या भरतीत जिंकायचं आहे. त्या उक्तीप्रमाणे हे सर्वजण येणाऱ्या भरतीमध्ये आपण पाहत आहोत की हे विद्यार्थी बुद्धिमत्ता असेल, मॅथ असेल, मराठी व्याकरण असेल, जनरल नॉलेज असेल, सर्वच्या सर्व घटकांचा अभ्यास करून हे परीक्षेत पूर्णपणे मग्न आहेत. आपण पाहत आहोत जसा मुलांचा क्राऊड आहे किंवा जशी मुलांची गर्दी आहे त्याच पद्धतीनुसार मुलीसुद्धा पेपरमध्ये मग्न आहेत. कारण का की आपण पाहितलं यावर्षी आपल्या ज्ञानदीप अकॅडमीचे भरपूर विद्यार्थी हे पोलीस भरती असेल, स्टाफ सिलेक्शन असेल, आर्मीची भरती असेल किंवा आणखी वेगवेगळ्या ह्याच्यात भरपूर विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. आणि काही विद्यार्थ्यांना जरी पराभवाचा सामना करावा लागला असला तरी पण त्यांनी तो झालेला पराभव जिव्हारी लावून घेतलेला आहे आणि येणाऱ्या भरतीमध्ये त्यांना परत आपलं नशीब आजमावायचं आहे. कारण का महत्त्वाचा मुद्दा एक आहे की हे पहा, आपण म्हणतो किंवा आतापर्यंत बऱ्याच ठिकाणी आपण ऐकलेलं आहे अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. कारण का अपयश येत असतात, अपयश आलं म्हणजे आपण आपले स्वप्न हे अर्ध्यावर सोडायचे नसतात. कारण का स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी किंवा आपलं जे काय अगोदर चुकलं आहे, कुठं आपण कमी पडलो आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जिथं काय आपलं एखाद्या घटकामध्ये चुका झालेल्या आहेत, कमी पडलेलो आहोत, तेच आपल्याला परत त्याची पूर्णपणे तयारी करून येणाऱ्या भरतीमध्ये आता कॅटेगरीमधून नाही तर ओपनमधून लागण्याची तयारी हे विद्यार्थी करत आहेत. कारण का यांच्यासोबतचे जी काय समजा त्यांचे सोबतचे मैत्रिणी लागलेले आहेत त्यामुळं त्यांना पण आता आपण लागू शकतो असा एक आत्मविश्वास त्यांच्यामध्ये आलेला आहे. मित्रांनो, इथं आलेले जे काही विद्यार्थी असतात हे एक सर्वसामान्य कुटुंबातून पुढं येऊन आपल्या भवितव्याचा वेध घेण्यासाठी हे विद्यार्थी तयारी करत असतात. कारण का की प्रत्येक जणाची परिस्थिती ही सर्वसामान्य परिस्थितीत असते आणि त्यामध्ये इथं आलेल्या विद्यार्थ्यांचे आईवडील हे कुणी कष्टकरी असतात, कुणी शेतकरी असतात, कुणी शेतमजूर असतात. तर कुठल्याही परिस्थितीत आपल्या लेकराचं भवितव्य हे घडलं पाहिजे. आपलं लेकरू हे येणाऱ्या भरतीमध्ये वर्दीत दिसलं पाहिजे हे प्रत्येक आईवडिलाचं स्वप्न असतं आणि हे स्वप्न साकार करण्यासाठीच या ज्ञानदीप अकॅडमीमध्ये चारही बाजूंनी म्हणजे तिथं फिजिकल असेल किंवा लेखी परीक्षा असेल प्रत्येक घटकामध्ये विद्यार्थ्याला परिपूर्ण करण्याचा प्रयत्न ही ज्ञानदीप अकॅडमीची टीम करत असते. कारण का आपण पाहत आहोत इथं फिजिकल आणि लेखी परीक्षा यांचा संगम एक चांगल्या पद्धतीनुसार या विद्यार्थ्यांना घडवून त्यांना 100% आपल्या क्षितिजापर्यंत पोहोचवण्याचं कार्य ही ज्ञानदीप अकॅडमी करत असते. कारण का की ज्या आठवड्याभरामध्ये त्यांनी जे शिकलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी नक्कीच किती त्यांची प्रगती झालेली आहे हे पाहण्यासाठी आणि याचीच पडताळणी करण्यासाठी ही परीक्षा पद्धती आपण अवलंबलेली आहे. कारण का की प्रत्येक गोष्ट ही सहजासहजी मिळत नसते, त्यासाठी कुठंतरी प्रयत्न करावे लागतात, संघर्ष करावा लागतो. आणि मी तर असं समजेल की आमच्या या विद्यार्थ्यांना की संघर्षाशिवाय कुठली गोष्ट मिळत नाही. कारण का हे जे काय प्रत्येक विद्यार्थी असतो
तो आपल्या स्वतःच्या प्रयत्नामध्ये कुठंतरी कमी जर राहत असेल तर त्याला अपयश येतं. तर ते अपयश न येता यावेळेस यशस्वीपणाकडे वाटचाल कशी होईल याचा पुरेपूर प्रत्येक विद्यार्थी हा गांभीर्याने विचार करत आहे आणि येणाऱ्या 2027 मध्ये सगळ्यात जास्त गुलाल उधळण्याचं काम हे ज्ञानदीप अकॅडमीचे विद्यार्थी करतील अशी मला अपेक्षा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.